महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर अनेक तर्क केले जात आहेत। असाच एक तर्क मंत्री दीपक केसरकर यांनी केलेला आहे। अरबी समुद्रामधील शिवस्मारक हे मालवणमध्ये उभारावं अशी महाराजांचीच इच्छा असेल म्हणून असं काही घडलं असावं असं म्हणत केसरकरांनी अजब तर्क लावलाय। त्याचबरोबर वाईटातून चांगलं काहीतरी घडतंय असंही त्यांनी म्हटलंय। केसरकरांच्या या वक्तव्यासोबत त्यांच्यासोबतच सत्तेमध्ये असणाऱ्या नारायण राणेंनी आक्षेप घेतलाय। नारायण राणेंच्या वक्तव्याशी मी सहमत नाही अशी भूमिका दीपक केसरकरांच्या वक्तव्याशी मी सहमत नाही अशी भूमिका नारायण राणेंनी घेतली आहे। अरबी समुद्रातला जो महाराजांचा पुतळा होता हा अजून होऊ शकलेला नाही। या पार्श्वभूमीवर जर भव्य असा पुतळा आपण याच ठिकाणी करू शकलो आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं तो नेव्हीला गिफ्ट म्हणून देऊन त्यांनी तो पुन्हा एकदा या ठिकाणी पुनर्स्थापित केला तर खऱ्या अर्थाने वाईटातून जसं चांगलं निघतं तसं या ठिकाणी घडू शकेल असं मला वाटतं। केसरकर असं म्हणताय की काहीतरी चांगलं घडायचं होतं म्हणून हा वाद झाला। या पद्धतीने मी कोणाच्या मताशी सहमत नाही। असं काही वाईट घडत जावं आणि मग चांगलं घडू या मताशी मी सहमत नाही। आता गेलो का केसरकरांना सांगेन वाक्य काही करा।